राम 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 राम. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकां तर आपण जो काही आपला प्रहार जनशक्ती पक्ष आहे, हा पक्ष या निवडणुकांमध्ये कोणाला पाठिंबा देणार की स्वतंत्रपणे आपण आपले उमेदवार उभे करणार? जिथं आता सक्षम उमेदवार आहे तिथं आपण प्रहार करून काही ठिकाणी युती करून आता ते स्थानिक लेवलवरचे प्रश्न आहे. स्थानिक लेवलवर काय कार्यकर्ता निर्णय घेतो. आता पुणे जिल्हा आणि शिरूर तालुका मुख्यतः आपण या परिसरामध्ये फिरत आहात, तर ह्या संदर्भात काय सांगाल? इथं आपले काही उमेदवार असणार का? आता आम्ही जिल्हा परिषदच्या पुणे जिल्ह्यामध्ये किंवा 1 किंवा 2 किंवा 3 जाऊ शकतो. तसे महानगरपालिकेमध्ये 3 आहे कार्यकर्ते आहेत, पण पैशाच्या आणि धर्म आणि जातीच्या याच्यामध्ये तो कसा टिकल सगळ्यात मोठी गोष्ट आहे का अर्थकारण राजकारणामध्ये फार मोठ्या प्रमाणात आलेला आहे. त्याच्यामुळे आमच्याकडे असणारा कार्यकर्ता हा कामाचा आहे, पण पैसा नाही आहे. तो जातीचा झेंडा घेऊन नाही आहे, धर्माचा झेंडा घेऊन नाही. त्याच्यामुळे मोठी अडचण आहे. तर पैसा नाही आहे तर कम से कम धर्माचा झेंडा तरी पाहिजे, किंवा जातीचा तरी झेंडा पाहिजे. ते दोनही गोष्टीवर आम्ही काम करत नाही. आम्ही शेतकरी, कामगार, कष्टकऱ्यांचं काम करतो. जातीचे झेंडे घेऊन आम्ही काम केलं नाही. दोनही गोष्टींना आजच्या राजकारणात तो हार पुरेसा नाही आहे. तर या आजच्या घडीच्या राजकारणात प्रचंड पैसा पाहिजे, तर धर्मकारण तरी पाहिजे. आता दोन्ही नसलं तर फक्त कष्ट आणि सेवा याच्यावर आजचा मतदान मारण का नाही मारण हा प्रश्न आहे. लोक म्हणतात लोकशाही जिवंत राहिली पाहिजे, पण लोकशाही जिवंतसाठी लोकशाही जोगते माणसं तर पाहिजे ना. आज तुम्ही पाहतोय का एकूण मतदान होतं 60%, 40% तर त्यांना काही लेनदेनच नाही आहे. राहिलेल्या 40%मध्ये 60% लोक 40% लोक पैसे घेतात, 20% इमानदारीनं मारतात. मला एका वकिलांना आत्ताच प्रश्न विचारला, होई काही लोक 4 पार्टीकडून पैसे घेतात, त्याच्याही मताला एकच किंमत आहे, आम्ही पैसे न घेता मत मारतो त्याचंही मत एकच. म्हटलं असं कसं निवडता येईल? आता ते म्हणजे देशामध्ये काय आहे का पैसे न घेता प्रामाणिकपणे जात पात धर्म न पाहता काम पाहून मतदान करणारा एक मतदान आहे. तसाच असा उमेदवार पण आहे. पण आता ही वर्गीकरण झालं. प्रचंड पैसा तुम्हाला माहिती आहे का एका नगरसेवकाला क वर्गाची नगरपालिका असेल म्हणजे तिचं बजेट जास्तीत जास्त 10, 15, 20 लाखाच्या 50-60 लाखाच्या वरती तिचं स्वतंत्र बजेट नसेल. त्या बजेटच्या नगरपालिकेमध्ये आता नगरसेवक होताना 15 ते 20 लाख रुपये खर्च करावे. म्हणजे जिथं 4,000 मतदान आहे, 3,000 मतदान आहे, आता 2,000 मतदान असणाऱ्या ठिकाणी उमेदवार 15-15 लाख जर खर्च करत असेल तर तो कारण कशासाठी खर्च करतोय? काय कारण आहे? तो काढणार कसा आहे? किंवा त्याच्याजवळ हे पैसे त्याला रिटर्न पाहिजेच नाही आहे, तर त्या प्रतिष्ठेसाठी लढायचं आहे. म्हणजे मोठे प्रश्नचिन्ह आहे सध्याच्या मतदानामध्ये. एवढे प्रश्न आहे का या राजकारणामध्ये आता सामान्य चांगल्या लोकांनी राहावं की नाही राहावं मोठा अडचणीचा विषय आहे. आता शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न आहेत, जसं की त्यांच्या शेतमालाचा हमी भाव असेल किंवा त्यांच्यावरती असणारं कर्ज असेल, या संदर्भात मला वाटतं हा प्रश्न शेतकऱ्याला नाही वाटत ना. पण कुठेतरी विरोधी पक्ष जो आहे तो हे काल परवा नागपूरमध्ये एका शेतकऱ्याची रोशन नावाच्या शेतकऱ्याची किडनी उठावली. म्हणजे 1 लाखाची त्याच्याकडून शाहूकारांनी त्यातला बावनकुळे नावाचा शाहूकार आहे, त्या पालकमंत्री बावनकुळेचा नातेवाईक काय मला माहित नाही, पण एकंदरीत 1 लाखाचे 74 लाख वसूल केले. ते कसे केले? तर पहिले शेती विकत द्या त्यांनी घेतली, नंतर ट्रॅक्टर घेतला, कोठा घेतला, नंतर 2 आईच्या अंगावरचं सोनं घेतलं आणि 3 बहिणी आणि 2 सोनेकडून सोनं घेतलं. सगळं विकल्यानंतर तरी पैसे फिटत नाही म्हणून 8 लाखाचे किडनीचे पैसे जमा केले शाहूकारांनी. ही अवस्था आहे. तिथं मुख्यमंत्र्याचं गाव 45 किलोमीटरवर आहे. इथं 10 किलोमीटरवर आमदार राहतो. त्या ना मुख्यमंत्र्याचा फोन गेला ना तो आमदार तिथं पोहोचला. त्यांना त्या संवेदना राहिलेलाच नाही आहे. मला याच्यात गंभीर गोष्ट का आहे का शाहूकार इतके वाईट वागतं का पहिले कर्ज फेडण्यासाठी लोक शेती विकत होते, आता किडन्या विकावर वेळ आली आणि आपली अर्थव्यवस्था ही 3ऱ्या स्थानी चालली. तर त्या 3ऱ्या स्थानी कोणासाठी चालली आणि कोणासाठी ती अर्थव्यवस्था आहे? सामान्य माणसासाठी आहे की नाही हा प्रश्न आहे. आणि दुसरी गोष्ट का मुख्यमंत्र्यांना फोन केला नाही, खासदारांना केला नाही, आमदार तिथे गेला नाही आणि इतकंच थांबलं नाही तर त्या गावानं साधा निषेध पण नोंदवला नाही.
म्हणजे समाज मन किती मरण पावलं, समाजाला ह्या संवेदना राहिल्याच नाही आहे. परंतु तोच जर रोशन हिंदू मुसलमानाच्या कचाट्यात सापडला असता आणि मग मुसलमानानं हिंदूला जर किडनी काढण्यास भाग पाडलं असतं किंवा हिंदूनं मुसलमानाले किंवा ओबीसी मराठ्याला असं जर चित्र असतं तर मग इतका पेटलं असतं तर तुम्हाला रोज ब्रेकिंग सापडलं असतं. मग शेतकरी मजूर कामगाराचं मरण कुत्र्या मांजरापेक्षाही बेकार झालेलं आहे त्याच्यानं. आणि हे का झालंय त्याला शेतकरीच कारणीभूत आहे. कारण तो शेतकरी करताना कामगार असू दे का शेतकरी असू दे तो त्याची जात आणि धर्म डोक्यात घेऊन काम करत असतो आणि इथंच तो फसतो. चांगला प्रश्न आहे. आणि भाजपला एका इकडे औरंगजेबाच्या समाधीचा जतन करणारं MIM आणि औरंगजेबाची समाधी उखडून फेका असं म्हणणारं भाजप एका ठिकाणी बसते कसं? भाऊ असं कुठंतरी वाटतंय की सत्तेसाठी आता अभद्र युती सगळ्या जवळपास महाराष्ट्रात झालेली आणि आता सत्ताधाऱ्यांना फक्त सत्ताच पाहिजे आणि विरोधकही त्यांच्या सुरात सुरू मिसळतात. ते विरोधक सत्ता हा विषय इतक्या पुरता मराठीत नाही, जनतेला तेच पाहिजे ना. तुम्ही सांगा जसे प्रजा तसा राजा. प्रजात जर आम्ही पाहतो दारू प्यायला लागली तर राजा तर बियर पिणारच ना, वाईनवर जाईल ना तो. प्रजा जर म्हणून मला हे दारू प्यायचीच नाही आहे, मी माझ्या ठिकाणी ठीक आहे, तर राजाला विचार करावा लागेल. आता अभद्र युतीमध्ये लोक सोबत राहत नाही का त्याच्या? राहत नाही. हा तुमचा प्रश्न आहे हो, हा लोकांचा प्रश्न थोडा आहे. लोकांना काही चालतं, कुठं नाही कोणती युती कर काय कर, मग तिकडे पाकिस्तानात जाय का अमेरिकेत जाय, आम्हाला ते सांगू नको, पैसे दे विषय संपव. पैसे नसेल तर आपल्या जातीचा असू दे, तिथे धर्माचा असू दे. लोकांमध्ये काय राहिलं? हे किती टक्के लोक हे पाडतात? शेतकऱ्यांची जी काही कर्जमाफी होणार त्या संदर्भामध्ये आपण सरकारला काही डेडलाईन दिलेली आहे. 30 जून पर्यंत माझ्या मते ही डेडलाईन आहे. जर सरकार या बाबतीत जर पलटलं किंवा जर त्यांनी पुढे कर्जमाफी दिली नाही तर आपली रणनीती काय असणार आहे? आम्ही रणनीती काय आपण सांगितलंच आहे, 1 जुलैला महाराष्ट्रातला रेल्वेचं चाक धावणार नाही. सध्या निवडणुका झाल्यात आपल्या नगरपालिकांच्या, महानगरपालिकांच्या. तुम्ही उमेदवार शिरूरला दिले नाहीत. चांगलं काम आपलं शिरूरमध्ये आम्ही पाहतोय. या ठिकाणी एक पतसंस्था राज्यातली नव्हे तर पहिली पतसंस्था या ठिकाणी आहे. तुमचं लक्ष पण चांगलं आहे. मागणी केली नाही, मला मॅसेज नाही, काही नाही, काही कारण आहे मला माहित नाही. आता महानगरपालिकेचं कसं रणनीती असणार? कसं आहे, उमेदवार उभं राहिलं पहिलेच तुम्हाला सांगतोय का अवस्था अशी आहे का कार्यकर्त्याला कार्यकर्ता म्हणून आपल्याला मत मारत नाही. जेव्हा माहीत होतं तर प्रहारचा कार्यकर्ता बऱ्याच ठिकाणी काँग्रेसकडून BJPकडून उभा राहिला जातो. त्याला माहिती आहे का इथं मी टिकू शकत नाही आणि लोक त्या विचाराचे राहिले नाही. म्हणून आता जिथपर्यंत गुंडांच्या गँगमध्ये सामील झाल्याशिवाय मी निवडून येऊ शकत नाही, ही अशी एक अवस्था आली आहे. म्हणजे तुम्ही सांगा का मंदिरातल्या पुजाऱ्याला जसं वाटतं का आता चोराच्या गँगच्या मध्ये गेल्याशिवाय मला हे पदच राहणार नाही, अशी एक उलटी अवस्था सध्या देशामध्ये आहे. पहिले कार्यकर्त्याचं मरण नाही, तो जगत होता. मी एक कार्यकर्ता म्हणून आमदार झाला कारण लोकांनी मला 1-1 रुपये देऊन मला आमदार केला. आता तशी अवस्था आहे का? आता तेवढा काम करणारा कार्यकर्ता आहे का? मातीत आम्ही सायकलनं फिरायचं, आम्ही STनं प्रवास करून हे करून मार मेहनत करून. म्हणजे मला माहित आहे का मी सायकलनं फिरता फिरता आम्हाला 8-8 दिवस लागायचे घरी जायला पोहोचायला. जिथं रात्र झाली तिथंच मुक्काम करायचं, एवढं मेहनत आम्ही केलेली आहे. आता कार्यकर्त्याची मेहनत काय आहे? एक पोस्टर आहे, त्याचा वाढदिवस आहे, त्याचा लग्नाचा वर्धापन दिन आहे, नाहीतर त्याचा आधी कुठला तरी एखादा सायकल वाटपाचा 1-2-3 फोटो आहे, संपलं त्याचं काम. त्याला तो लोकांपर्यंत जाईल, त्याला दिलासा देईल, त्या अन्यायाच्या विरोधात आवाज उठेल, 2-3 गुन्हे दाखल करून असं थोडं राहिलेलं आहे. आता पोस्टर बॉय आहे. भाऊ आता मत काय आहे? गुन्हेगाराचंच आहे ना, त्यांना मत मारणार नाही असं वाटतं. तुम्हाला हा प्रश्न का पडला मला समजून घ्या. तुम्हाला प्रश्न काय पडायचा आहे तर तुम्हाला हा प्रश्न का पडला? हा प्रश्न लोकांना पडायला पाहिजे का तुम्हाला पडायला पाहिजे? पूर्वी माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या का हा प्रश्न कोणाला पडायला पाहिजे? जनतेला, मतदारांना. जनतेला तो प्रश्न आहे का? विचारा बरं. नाही पण जनतेला काय म्हणणं आहे ते आम्हाला बाकीचं काही सांगू नको, पैसे किती ते सांग.
पक्षांच्या भूमिका विचारली मी. पक्षांनी जे प्रवेश दिलेत असे गुन्हेगारी प्रवृत्तीच्या पक्षाचे नेतेच गुंड आहे तर मग ते गुंडाला देणार ना. पक्षाचे नेते कोणते गुंड नाही, हे तर त्याच्यापेक्षा महागुंड आहे. आपलं मत काय याच्यावर? म्हणजे कुठंतरी मग लोकशाहीला धोका पोहोचतोय का असं लोकशाही वाटतंय का? जोगते लोकच नाही तर लोकशाहीचा विषय काय करतो तुम्ही सांगा. लोकशाही जोगते लोक आहे का? लोकशाही जोगते जर लोक असते तर ही अवस्था अजितदादाला 50-70 हजाराचा घोटाळा करायचा आणि फडणवीस साहेब म्हणायचे का बा मी कुमारा लाईन पण लग्न करणार नाही, त्याच्यासोबत बसून त्याची सत्ता आहे तर म्हणजे लोकशाही कुठे राहिली? तो एका ठिकाणी शिंदे अजितदादा गटाचे युती होते, कुठं भाजप शिंदेची युती होते, कुठं अजितदादा भाजपची युती होते. ते एकमेकाच्या विरोधात लोक तमाशा पाहत आणि लोक मतही मारते. एवढी मूर्खता आहे जगाच्या पाठीवर, हिंदुस्थानाशिवाय कुठं असू शकतं का? मग सत्तेसाठी तुम्ही काय एकत्र जात नाही कोणासोबत? काय सत्तेसाठीच आम्ही पैदाच झालो नाही तर जायचं कसं? आमची 20 वर्षाची 25 वर्षाची कारकीर्द आहे. मला पार्टीत जाता येत नाही, पार्टी मला स्वीकारत नाही, मला विधान परिषद भेटत नाही असं म्हणत आहे का तुम्हाला? भेटते आम्हाला, नाही जायचं. आम्हाला ठरवलं आमचं, आम्ही मराचं कसं काम कोणासाठी करायचं. तो एक महत्वाचा प्रश्न होता. औरंगाबाद नगर, पुणे, संभाजीनगर अशा बऱ्याचशा ठिकाणी ज्या राजकीय पक्ष वाढवतात तिकीट कापल्यानंतर काही ठिकाणी अटॅक आले, काही ठिकाणी कार्यकर्ते लोकांना अटॅक येत नाही. अशा कार्यकर्त्यांचं भवितव्य काय? आता काय झालंय, महानगरपालिका नगरसेवक म्हणजे पण कमाई प्रतिष्ठा. मला एक जण भेटला म्हणे फक्त मला स्वीकृत सदस्य करा. म्हणलं काय तू काय स्वीकृत सदस्य मागला? मुलीचं लग्न आहे म्हणे, 1 वर्षासाठी करा. थोडंसं सांगते बरं होते का नगरसेवकाची पोरगी आहे म्हणून. आता या मानसिकतेनं नगरसेवक म्हणून पाहतोच विषय संपला ना हो. माझं काय म्हणणं आहे का हे तर चूक आहेच. भाजपवाल्यांनी इन्कमिंग एवढी केली का स्थानिक कार्यकर्त्यांनी सतरंजा उचलाव्या आणि आता त्या काँग्रेसवाल्याच्या उचलाव्या. बीजेपी त्या बीजेपी वाले साल्यामध्ये मर्दांगी कुठं राहिली? त्या नालायकामध्ये मर्दांगी असते तर केंद्रात तुम्ही सत्ता आहे, राज्यात तुमची सत्ता आहे. आमचा सरकार असता तर आम्ही तर फटीचर नगरसेवक महापौर केला असता. पण यांच्यात ते धम्मक नाही या साल्यांमध्ये. यांना केंद्रात राज्य सत्ता असताना काँग्रेसचे उसने घ्यावं लागतं. म्हणजे ज्याचं दुकान भरपूर काजूनं भरलेलं आहे तो शेंगदाण्यासाठी लढून राहिलाय. असे लोक आहे. सत्ता पिपासू आहे, सत्तेशिवाय काहीच नाही. ग्रामपंचायत पण सोडायची नाही, सोसायटी सोडायची नाही. तुमच्या गणेश मंडळाचा अध्यक्ष हा बीजेपीचाच लागत. ठीक आहे, लय झाले आता प्रश्न. हा मग काय